राखी बांधण्याआधी भावाचे औक्षण नेमके कसे करायचे, ताटात काय ठेवायचे आणि औक्षणाची योग्य पद्धत काय आहे? चला आज अगदी सोप्या पद्धतीने आपण जाणून घेऊया. औक्षणासाठी काय काय लागते ते बघू आधी. औक्षणाच्या ताटात साधारणपणे कुंकू, अक्षदा, फुले, दिवा, राखी, मिठाई, आरती आणि ₹1 नाणं, सुपारी, एखादी सोन्याची वस्तू असं औक्षणासाठी ताटामध्ये लागतं. तर औक्षण कसे करायचे? सगळ्यात आधी भावाला स्वच्छ पाटावर बसवावे. त्यानंतर देवाचे स्मरण करून औक्षणाचे ताट हातात घ्यावे. टिळा लावताना भावाच्या कपाळावर कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावायचा. अक्षदा वाहने टिळ्यावर अक्षदा लावावी. अक्षदा म्हणजे शुभत्व, मंगल कामनेचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर राखी कशी बांधायची? त्यानंतर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. औक्षण करणे: निरांजना किंवा दिवा लावून भावाचे औक्षण करावे. आरती करताना मनात भावाच्या सुखी, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर मिठाई भरावी. औक्षण झाल्यानंतर भावाला मिठाई भरवावी आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा. भेटवस्तू: भावाला आपल्या बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो. भेटवस्तू ही फक्त वस्तू नसून बहिणीप्रती असलेली प्रेमाची भावना असते. औक्षण म्हणजे फक्त दिव्याने ओवाळणं नाही, तर आपल्या माणसाच्या आयुष्यात नेहमी सुख, आनंद आणि समृद्धी राहावी अशी मनापासून केलेली प्रार्थना. राखीचा धागा हातावर बांधला जातो, पण नातं मनाशी बांधलं जातं. म्हणून रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर कसा वाटलंय आजची माहिती कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही अशाच प्रकारे औक्षण करतात का ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. धन्यवाद.